आणि खर्याच्या विरोधात अन्न आणि औषधचे 7 अधिकारी मैदानात। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राज्यात गुटखा आणि मावा विक्रीवर बंदी असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यातील मावा विक्रीचा व्यवसाय चांगलाच तेजीत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील अंदाजे 18,000 पानटपऱ्यांमधून दररोज 3 ते 4 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल ही मावा विक्रीतून होत असल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे। अन्न व औषध प्रशासनाचे 3 सहाय्यक आयुक्त आणि 4 अन्न सुरक्षा अधिकारी असे 7 अधिकारी या कारवाईसाठी मैदानात उतरले आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर धाडींचं प्रमाण वाढलंय। मात्र शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मावा आणि गुटख्याची विक्री अजूनही सर्रास सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 19 जुलै 2012 पासून गुटखा बंदी लागू झाली आहे। मात्र तुकडा सुपारी, सुगंधित तंबाखू आणि अन्य साहित्य आणून मावा तयार केला जात असल्याचं यापूर्वीच समोर आलंय। गुटखा बंदीनंतर अनेक पान टपरी चालकांनी मावा या पर्यायाचा आधार घेतला। कालांतराने माव्याचं व्यसन वाढत गेलं आणि त्याची मागणीही वाढली। परिणामी 20 रुपयांना मिळणाऱ्या माव्याची किंमत आता 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचली। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक पानटपऱ्या या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंतही मावा सहज पोहोचत असल्याची चिंता व्यक्त होतीये। यापूर्वी मावा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई होत नसल्याने या व्यवसायाचं जाळं वाढत गेलं। मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र झाली आहे। गुटखा व मावा विक्रीच्या विरोधात कारवाईची मोहीम राज्यात सुरू झाल्याने शहर व जिल्ह्यामध्ये मावा विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असली तरी काही भागात अजूनही आडोशाला मावा आणि गुटख्याची विक्री सुरू असल्याचं दिसून येते। पानटपरीवर मावा व गुटखा विक्री बंद करून आडोशाला ती करताना देखील दक्षता पाळण्यात येते। पानटपरीवर आलेल्या ग्राहकांकडून मावा व गुटख्याचे पैसे घेऊन त्यांना एक चॉकलेट दिलं जातं। ते चॉकलेट घेऊन तो ग्राहक पानटपरीच्या समोर किंवा आडोशाला बसलेल्या व्यक्तीकडे जाऊन पानटपरी धारकाने दिलेलं चॉकलेट हे त्या व्यक्तीला देतो। त्यानुसार ती व्यक्ती ग्राहकाला माव्याची पुडी देते। त्या चॉकलेटच्या संख्येनुसार माव्याच्या पुड्या दिल्या जातात। सध्या शहरामध्ये अशा पद्धतीने मावा व गुटख्याची चोरी छुपे विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता तुकाराम मुंढेंसारख्या प्रामाणिक IAS अधिकाऱ्याकडे प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे दूध, तेल, सौंदर्य प्रसाधनांसोबत मुंढे आता मावा विक्रीला कसा ब्रेक लावणार हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।